होतो विच्छिन्नच, की एखादा माणूस शांत आहे आणि ज्यावेळेला समाजामध्ये ज्यावेळेला दोन धर्मांवरून काही गोष्टी होत असतात, ज्या व्हायला नको त्यावेळेला त्याच्यातला राग अचानक उफाळून येतो आणि तो दुसऱ्या म्हणजे विरुद्ध पार्टीबद्दल एकदम बोलायला लागतो. म्हणजे आपण ज्या व्यक्तीला म्हणतो, की हा खूप शांत व्यक्ती आणि हा चिडला कसा काय एवढा? म्हणजे त्याच्यातले जे काही हे क्लेश आहेत, ते असे अचानक केव्हा तरी बाहेर येतात. तर त्यावेळेला ती जी अवस्था असते ना, ती विच्छिन्न म्हणजे थोडक्यामध्ये आपल्यासारखी लोकं आहेत ना, ती या विच्छिन्न कॅटेगरीमध्ये बसतात, की सगळेच क्लेश काही असे तुम्हाला दिसून येत नाहीत. बरोबर? कधीतरी काहीतरी जास्त कमी असं तुम्हाला दिसून येतं. ती जी अवस्था प्रकट अवस्थेमध्ये येतात. प्रत्येक वेळेलाच ते असतात असं नाही सगळे क्लेश. पण कधीतरी एखादा वर येतो, मग एखादा अशा टाइपात मध्ये ज्यावेळेला होतं ना, तर ती जी अवस्था असते तर ती विच्छिन्न. आणि उदार म्हणजे काय, की काही माणसांमध्ये नेहमीच म्हणजे सगळे क्लेश आहेत ना, ते तीव्रतेने त्यांच्यामध्ये जाणवतात, की समजा एखादा दरोडेखोर असेल किंवा अशा प्रकारचे जे लोकं असतात, तर त्यांच्यामध्ये ते रागीटपणा आहे, म्हणजे ते कायमच काही गोष्टी त्यांच्यामध्ये असतातच. तर त्या जे क्लेश आहेत ते आपल्याला जास्त दिसून येतात. त्यावेळेला असं म्हटलं जातं, की ती उदार अवस्था आहे क्लेशांची, की तुम्हाला ते कायमस्वरूपी किंवा बऱ्याच अंशी तुम्हाला दिसून येतात. असं कधी-कधी असं नाही. बऱ्याच अंशी तो माणूस पर्सेंटेज वाईज आपण बघितलं, तर ते खूप अंशी तुम्हाला दिसून येतं. तर ती विकसित अवस्था अशी म्हटलं जातं किंवा उदार अवस्था असं त्याला म्हटलं जातं. आपण जर एक लहान मूल म्हटलं, तर लहान मुलामध्ये आपण त्याचे डोळे बघितले, तर ते डोळे आपल्याला एकदम निरागस दिसतात. त्याचे चेहरा बघितला, तर तो किती असं एकदम त्याच्यावर कुठले भाव नसतात. आनंद जो आत्म्याचा स्थायी भाव आहे ना, तो आनंद तुम्हाला दिसत असतो. आता जर तुम्ही त्याच्या डोळ्यामध्ये बघितलं, तर त्यालाही राग, द्वेष म्हणजे ही आवड-निवड किंवा काही या गोष्टी त्याच्यामध्ये दिसतात का? त्याला नाही दिसत. पण आपण हे विधान करू शकतो, की त्याच्यामध्ये हे 5 क्लेश आहेत, ते सुप्त अवस्थेमध्ये असतात. आता तुम्हाला सुप्तचा कसा आपण कुठे वापर करतोय त्यावरून कळून आलं का सुप्त अवस्था म्हणजे काय? की लहान मूल काही विचार करतं का हो? काही त्याला कळतं का? काहीच नाही कळत. एकदम आनंदीच असतं, निरागस भाव असतात. पण त्याच्यामध्ये हे 5 ही क्लेश असतात आणि ते सुप्त अवस्थेमध्ये असतात. हं. आणि जसं ते जरा मूल वाढायला लागतं, मोठं व्हायला लागतं, मग त्याला सगळ्या गोष्टी कळायला लागतात. त्याला काय पहिलं कळतं, हे माझं आहे. ते खेळणं वगैरे असेल ना, ते माझं आहे. तुम्ही त्याच्या आईच्या जवळ जाऊन बसलात ना, तरी ते आईच्या मांडीत जाऊन बसेल. म्हणजे हे माझं आहे. ही जी भावना आहे ना, ही त्याला कळायला लागते. म्हणजे ही काय झाली, अस्मिताच झाली त्याची. बरोबर. हळू-हळू त्याला त्या गोष्टी त्याला कळायला लागतात. म्हणजे मग ती जी अवस्था असते ना, ती तनू अवस्था असते. या पंचक्लेशांची त्याला आपण तनू अवस्था आपण असं म्हणू शकतो. एवढं समजलं का तुम्हाला? ह्या 2 अवस्था प्रसुप्त आणि तनू. सबको समझ में आया? अरे सबको म्यूट किया है क्या सर ने? तुम्ही म्यूट करून होत नाही. ओके, ओके. ठीक आहे. झालात माधुरीताई अनम्यूट. हो मॅडम, खूप छान समजलं. हां, आता विच्छिन्न आणि उदार आपण आता मगाशी बघितलं, की विच्छिन्न म्हणजे काय? एरवी शांत-बिंत असतात माणसं, ते नंतर मग कधीतरी त्यांचा उद्रेक होतो. आपण म्हणतो ना, कधीतरी उद्रेक होतो. तशा प्रकारची आपली विच्छिन्न अवस्था असते. आणि उदार म्हणजे काय? की सगळेच क्लेश विपुल प्रमाणामध्ये असतात, सर्वसाधारणपणे आपण त्यांना बघितलं तर. हं, आता आपण जर विचार केला तर ह्या क्लेशांपासून मुक्त होणं आपल्याला शक्य आहे का? की पूर्णपणे मुक्त होणं सर्वसामान्य सगळ्यांना अगदी समाधीवस्थेला किंवा कैवल्य प्राप्तीला जाणारा व्यक्ती किंवा साधू किंवा साधक आपण सोडला तर 99.99% लोकांना या क्लेशांपासून अ, मुक्त होणं हे थोडंसं कठीणच आहे. बरोबर आहे की नाही? तर आणि ते केव्हा म्हणजे जोपर्यंत देह आपला आहे, जोपर्यंत आपलं शरीर आहे, तोपर्यंत आपल्याला हे क्लेश हे आपल्यामध्ये असतातच. पण
आपण काय करू शकतो, की आपण योग साधनेने त्यांचं प्रमाण आहे ना, आध्यात्मिक योग साधना किंवा केली. आपण आता क्रियायोग केला, तर क्रियायोगामध्ये सांगितलंय, क्लेश तुम्हाला तनु अवस्थेपर्यंत तुम्ही क्रियायोगाने नेऊ शकता. बरोबर? म्हणजे आपण कुठलीही योग साधनेला सुरुवात केली आणि तर आपण त्या क्लेशांना कमी, 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 कमी करू शकतो. तुमच्यातला सात्विक भाव हळू-हळू, हळू तुम्हाला तो उदयाला येऊ शकतो. हं. अ, आणि आपण बघितलंय, की म्हणून अ, क्रियायोगाच्या नंतर तुम्हाला ते पंचक्लेश सांगितलेले आहेत. बरोबर, म्हणजे त्यांनी मांडणी पण कशी केलेली आहे ना, ते पण तुमच्या लक्षात येईल, की आधी सगळं पहिल्या पादामध्ये त्यांनी सगळे गहन सगळ्या गोष्टी सगळ्या सांगितल्या त्यांनी आणि मग त्याच्यानंतर नॉर्मल लोकांसाठी अरे घाबरून जाऊ नका, हे पण आहे. मग हे आपण आता करूया. हं, तर मग आपण ह्या क्लेशांना जाणून घेतलं आणि आता आपण त्यांना कमी, कमी, कमी करत जाणार आहोत, तणू करत जाणार आहोत. हं. अ, आता अविद्या जे आहे ना, तर चौथ्या म्हणजे अविद्येचा नाश होऊ शकतो. आपण जरी म्हटलं ना, की अविद्येचा नाश नाही होऊ शकत, तर चौथ्या पादामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे दुसऱ्या पादामध्ये अविद्येचं त्यांनी वर्णन केलंय. पण ह्या अविद्येचा पण नाश, अविद्या ही शेवटपर्यंत राहते. पण तिचा नाश म्हणजे केव्हा होतो हे त्यांनी चौथ्या पादामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, की प्रकृती अविद्येचं मूळ कारण काय आहे, की प्रकृती आणि पुरुष तुम्ही सांख्यचा अभ्यास केला तर त्याच्यामध्ये तुम्ही पुरुष आणि प्रकृती या संकल्पना तुम्ही अभ्यासलेल्या आहेत. बरोबर? तर पुरुष आणि प्रकृती यांच्या संयोगाचं जे कारण जे सांगितलेलं आहे ना, तर ते अविद्या आहे. हे सांगितलेलं आहे आणि अविद्या नष्ट झाली म्हणजे सगळेच क्लेश पूर्णपणे नष्ट झाले, की तुम्हाला कैवल्य प्राप्ती होते. असं त्यांनी चौथ्या पादामध्ये सांगितलेलं आहे. एवढं लक्षात येतंय का? पुरुष आणि प्रकृती यांच्या संयोगाचं कारण हे अविद्या आहे. आपण हे अविद्येपासून 4 पुढचे झालेत क्लेश आपण बघितलं. हां, पण अविद्येचं कारण काय आहे म्हणजे प्रकृती पुरुष यांच्या संयोगाचं कारण त्यांनी तिथे अविद्या हे सांगितलेलं आहे. आणि ती अविद्या आपण क्लेश तणू कमी, 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 कमी करत गेलो तरी तुमची समाधीतून तुम्ही काही गोष्टी तुमच्या घालवत गेलात, तरी शेवटी तुम्हाला अविद्या ही तुमची राहते. आणि ज्यावेळेला तुमची अविद्या नष्ट होते केव्हा, की तुम्हाला प्रकृती आणि पुरुष हे वेगळं आहे याचं ज्ञान होतं. हे विवेक ख्याती ते तुम्हाला ज्ञान होतं. त्यावेळेला तुमची ती अविद्या आहे ती पूर्णपणे नष्ट होते आणि त्यावेळेला ती कैवल्य अवस्था म्हणजे तो योगी पोचतो असं म्हटलं जातं. हं. आता इथे अविद्या म्हणजे विद्या नसणं किंवा अज्ञान. आता तुम्हाला अविद्या आपण बऱ्याच गोष्टी त्याच्याबद्दल बघितल्या. तर अविद्या हा आपण मराठीमध्ये ज्या अर्थाने वापरतो शब्द किंवा अज्ञान किंवा विद्या नसणं, तर अशा अर्थाने म्हणजे हे इथे शब्द वापरलेला नाहीये, हे आपण लक्षात घ्यायचंय. हे इथपर्यंतच समजलेलं आहे का? म्हणजे 2.4 पर्यंतचं सूत्र तुम्हाला समजलेलं आहे का हे? नसेल कळलं तर विचारा. पुढचं मग आपण अनित्य, अशुची ते आपण बघणार आहोत. पुढचं घ्यायचं का सूत्र? हो, हो. घ्या मॅडम. चालतंय. चालेल. हां, ठीक आहे. आता अनित्य ही संकल्पना तुम्हाला तुम्ही विपश्यनेचा मागच्या टर्ममध्ये मला वाटतं विपश्यनेचा अभ्यास केलाय ना? तुम्हाला विपश्यना ध्यानाबद्दल काही अभ्यास होता. तर त्याच्यामध्ये तुम्ही अभ्यास करताना तुम्हाला लक्षात आलं असेल, की अनित्य ही संकल्पना बुद्धांनी सांगितलेली आहे. हं, म्हणजे त्यांच्या तत्वज्ञानाचा तो एक भागच आहे. अनित्य ही संकल्पना त्यांनी सांगितलेली आहे. त्यांनी काय म्हटलेलं आहे, की जग आहे, की हे सतत त्याचं परिवर्तन होत असतं. सतत बदलत असतं. म्हणजे आणि जगातली प्रत्येक गोष्ट दुसरा त्यांचा सिद्धांत आहे, की जगातली प्रत्येक गोष्ट ही क्षणिक असते किंवा आपण म्हणूया क्षणभंगूर शब्द आपण मराठीमध्ये वापरतो किंवा अनित्य असते. हं. मग अनित्य असते आपण असं जर म्हटलं, तर ती अनित्य आहे. मग तरी नित्य का दिसते? तर तो आभास असतो. आपल्याला ती नित्य आहे असं वाटतं. पण प्रत्यक्षामध्ये ती गोष्ट अनित्य असते. तर कसं? तर आपण त्याच्यासाठी एक उदाहरण दिलं जातं. एखादी नदी आहे. जर तुम्ही असं म्हटलं, की
एकाच नदीत मी 2 वेळा डुबकी मारली. मी जर असं विधान केलं, एकाच नदीत मी 2 वेळा डुबकी मारली, तर हे सत्य विधान आहे का? विचार करा. एकाच नदीत मी 2 वेळा डुबकी मारली आणि सत्य नसेल तर का नाही? असत्य विधान म्हणता येईल, कारण पाणी प्रवाह पुढे जात असतो ना, म्हणजे पाणी बदल होतं त्याच्यावर. प्रत्येक डुबकी वेगळ्या पाण्यामध्ये होईल असं त्याचा अर्थ घेतला. बरोबर. पाण्यात बदल होतो आणि माझ्यात बदल होत नाही का? दोन्ही गोष्टींमध्ये. आता जर हे जगतमध्ये मी पण आहे ना. मी पहिल्यांदा डुबकी मारली त्यावेळेचा मी आणि आत्ताचा मी सेम आहे का? तसं जर असतं तर लहानपणीची मी आणि आत्ताची मी सेमच असायला पाहिजे होती. बरोबर आहे की नाही? म्हणजे बदल हा प्रत्येक क्षणाला होत असतो आणि आपल्याला ते कंटिन्यूटी असते. तो एक सतत चालणारी क्रिया आहे म्हणून तो आपल्याला आभास होतो की ते पुढे चाललंय. हे लक्षात आलं का? म्हणजे आपण लहान आपण आपण स्वतःबद्दलच विचार केला तर लहान असतानाचे आपण, तेव्हा पण मीच होते की नाही? मग तेव्हाची मी आणि आताची मी सारखीच दिसतेय का? सेमच आहे का? समोरचा डोंगर आता ठीक आहे दगड तो, पण काही वर्षांनी वाऱ्यानी आणि वादळानी, पाण्यानी त्याच्यात सुद्धा झीज झालेली दिसते. म्हणजे सगळ्याच गोष्टी आहेत तर त्यांच्यामध्ये त्या बदलत असतात. आणि त्यालाच अनित्य असं म्हटलेलं आहे. नित्य नाही ते अनित्य. नित्य म्हणजे नेहमी दिसणारं, नेहमी राहणारं, कायमस्वरूपी राहणारं. बरोबर? अनित्य म्हणजे कायमस्वरूपी जे राहणार नाहीये, तर ते म्हटलेलं आहे अनित्य. म्हणजे आपण आत्ता सुद्धा जर मगासच्या क्षणाची मगासच्या क्षणी मी वेगळे शब्द बोलत होते, मगासच्या क्षणी माझ्या मनामध्ये वेगळे विचार होते, म्हणजे बौद्धिक, शारीरिक, मानसिक पातळीवरती मी पूर्णच बदललेले. प्रत्येक क्षणोक्षणी मी बदलते. बरोबर आहे की नाही? एवढं लक्षात येतंय का? आपण जर एक दिव्याचं उदाहरण घेऊया, दिव्याची हो. वात. हां, दिव्याची वात आहे. मी आता दिवा पेटवला आणि त्याचा प्रकाश सगळीकडे पसरला. ती दिव्याची वात तेवते 2 तास, 4 तास तेवते. पण मी जेव्हा पेटवलं तेव्हाची वात आणि आताची वात किंवा त्याची ज्योत सेम आहे का? नाही. त्याचा प्रकाश तुम्हाला दिसतोय. पण त्याच्यातलं तेल संपत चाललंय, त्या वातीचा कापूस जळत चाललाय, त्या वातीमध्ये प्रत्येक क्षणाला बदल होत चाललेले आहेत. पण आपल्याला ते जाणवत नाहीत. हा आभास आहे प्रत्येक क्षणाला. कारण का? तो प्रवाह, सातत्य त्याच्यामध्ये असतं आणि म्हणून तो आभासी ती आपल्याला म्हणजे क्रिया आपल्याला दिसते. तसंच आपल्या देहाच्या बाबतीत आहे, की आपला जो देह आहे, तर तो अनित्य आहे. या देहाचा सुद्धा केव्हा तरी आपला नाश होणारच आहे. पण आपण काय समजतो? आपल्याला आपल्या देहावरती आपण खूप प्रेम करत असतो. बरोबर? म्हणजे काय, की ज्या गोष्टी, कुठल्याही गोष्टी, म्हणजे की आता कुठल्याही आजूबाजूला असणाऱ्या गोष्टी किंवा आपली प्रिय व्यक्ती म्हणा किंवा कुठल्याही गोष्टी आपल्याला त्या आपल्या वाटतात, ज्या नित्य वाटतात आणि म्हणून आपण त्याच्यावरती प्रेम करतो किंवा आपल्याला त्या हव्याशा वाटतात. पण प्रत्यक्षात विचार केला तर तुमच्या आत्म्याशिवाय कुठलीही गोष्ट नित्य नाही. आपण नित्य गोष्टी 2च शिकलो, प्रकृती आणि पुरुष. बरोबर? बरोबर आहे की नाही? त्याच्या व्यतिरिक्त सगळ्या गोष्टी ह्या अनित्य आहेत आणि हे असं समजणं म्हणजे अविद्या आहे. आपण मगाशी बघितलं, की अविद्येचं मूळ कारण म्हणजे प्रकृती पुरुष संयोगाचं मूळ कारण अविद्या आहे. तसं आपण याच्यामध्ये बघितलंय, आता या सूत्रामध्ये आहे, अनित्याला नित्य समजणं. हे कळतंय? प्रत्येक गोष्ट ही बदलत राहणार आहे. कायमस्वरूपी कुठलीही गोष्ट नाहीये, पण आपण समजतो, की ती नित्य आहे, ती कायम राहणार आहे. तर ही अविद्या आहे. तसंच पुढची गोष्ट काय? अशुचीला शुची समजणं, अपवित्रला पवित्र समजणं. आपला देहच आपण जर विचार केला, तर आपल्या देहामध्येच किती म्हणजे
आपण जर ओपन केलं ऑपरेशन थिएटरचं, ज्या वेळेला एखाद्या वेळेस टीव्हीवर स्क्रीनवर दाखवत असतात किंवा रस्त्यावर ऍक्सिडेंट होतो, आपण त्यावेळेला बघतो काय काय आपल्या शरीरामध्ये भरलेलं आहे. रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र हे तर याच्याने बनलेलं आहे. पण शुद्धिक्रिया करतो त्यावेळेला किती घाण बाहेर पडत असते. ही एवढी सगळी घाण आपल्या शरीरात भरली आहे, पण तरी आपल्याला या देहाबद्दल किती प्रेम आहे. एखादा माणूस हातपाय बोटं जडली आहेत, बरोबर, पण तरी त्याला देहाबद्दल प्रेम असतं. बरोबर, देहाभिमान, अभिनिवेश तिथे येतो. म्हणजे ज्या गोष्टी ह्या आपल्याला अपवित्र गोष्टी आहेत, तरी त्यांना आपण पवित्र मानतो. नंतर काय आहे तर दुःख, दुःखाला सुख मानणं. गुलाबजाम आवडतोय आपल्याला, गुलाबजाम खायला दिला, वा एक दिला, वा वा छान. दुसरा दिला, वा वा छान. अजून 2 मिळाले तर बरं होईल. चला अजून 2 घेतले. चला अजून कोणतरी म्हणतंय चला आपण पैज लावूया, कोण किती खातं. खाल्ले 7-8 अजून. मग नंतर अजून कोणीतरी वाढायला येतं, "हो तुम्ही खाल्लंच नाही." मग आपण हां, ठीक आहे, चला खाल्ले. असं करत एकदा अशी अवस्था येते इथपर्यंत आले आणि नंतर कोणी म्हणतं, "अहो अर्धा तरी घ्या हो." आता मला सांगा तो अर्धा तरी जाईल का? म्हणजे त्या सुखाची परिणिती दुःखामध्ये झाली की नाही? किंवा कुठलीही गोष्ट ही खाण्याच्या बाबतीत आपण घेतलं, कुठलीही गोष्ट प्रेम, अतिप्रेम सुद्धा तुम्हाला प्रेमात ती अतिप्रिय आहे, पण ती व्यक्ती गेल्यानंतर तुम्हाला दुःखच मिळणार आहे. म्हणजे कोणामध्ये प्रेम करणं ही भावना आहे, पण त्याच्यात किती अडकणं ते तुम्हाला दुःखच तुम्हाला देणारं आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीची परिणिती ही तुमची सुखाची परिणिती ही